पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला असून हा अकारण निर्माण केलेला वाद आहे. मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जातोय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. हिंदीचं कौतुक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत, परंतु इंग्रजी ही वैश्विक भाषा असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात सोमवारी मुंब्रा येथील अनेकांनी पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमानंतर आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आलाय. हा अकारण निर्माण केलेला वाद आहे. मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जातोय, मात्र हिंदीचं कौतुक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत. इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे. अनेक भाषा शिकून माणसानं समृद्ध झालं पाहिजेच. जर आपण अनेक भाषा शिकलो तर जगाचे दरवाजे आपल्याला उघडले जातील, असंही त्यांनी सांगितलं. ज्याला जी भाषा शिकायची असेल त्याला ती भाषा शिकू द्यावी, परंतु त्यासाठी सक्ती नसावी. महाराष्ट्राच्या मातीची ओळख मराठी आहे, त्यामुळं मराठीची सक्ती समजू शकतो, परंतु मतांच्या लाचारीसाठी हिंदीची सक्ती करणं हे अवघडच आहे. मतांसाठी आपल्या भाषेवर अन्याय का, असा प्रश्न त्यांनी विचारला. गुजरात, तमिळनाडू, बंगाल, ओरिसामध्ये अशी सक्ती नसताना महाराष्ट्रातच ही सक्ती का? स्वाभिमानी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? ज्याला जे खायचं आहे ते त्याला खाऊ द्यावं, ज्याला जे शिकायचं आहे ते त्याला शिकू द्यावं, परंतु कशाची जबरदस्ती करू नये. अशी सक्ती केवळ वाद पेटवण्यासाठीच केली जात असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. अमल होना ये कोई बराबर बात नहीं। गुजरात में होती है क्या सक्ती, बंगाल में होती है क्या सक्ती, तमिलनाडु में होती है क्या सक्ती, उड़ीसा में होती है क्या सक्ती, महाराष्ट्र में क्यों क्यों? हमने ना कभी हिंदी भाषा के ऊपर राजनीति, देखो इनको राजनीति करनी है धर्म के नाम पे, इनको राजनीति करनी है जात के नाम पे, इनको राजनीति करनी है भाषा के नाम पे। अब ये कहना कितना जायज़ है कि जो अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी। अंग्रेजी ये अंतर्राष्ट्रीय भाषा है। दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी। और मैं तो कहूँगा कि कोई भी माँ बाप अपने बच्चे को बड़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास या पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली। या बैठकीत घरकुल योजनेचाही आढावा घेण्यात आला। मिळालेले लाभार्थी यात तफावत असल्याचं मंत्री गोरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न केला, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे उडवले। ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबवण्यात येत आहेत। ग्रामीण भागात जे कुटुंब कच्च्या घरात राहतात त्यांना पक्कं घर मिळावं, त्यांचं जीवनमान उंचवावं, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ठाणे जिल्ह्याला 18,248 घरकुलांचं उद्दिष्ट दिलं आहे। त्यापैकी 17,975 लाभार्थी घरकुलांसाठी पात्र झाले असून त्या लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला असल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेव शिसोदे यांनी बैठकीत दिली।
तसंच 8,000हून अधिक लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देखील देण्यात आला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी पहिला हप्ता दिलेल्या लाभार्थ्यांपैकी किती घरकुलांची कामं सुरू झाली अथवा सुरूच झाली नाही याची माहिती विचारली असता प्रशासनाकडून कोणतंच अपेक्षित उत्तर देण्यात आलं नाही. तसंच मनुष्यबळाचं मस्टर तयार करण्यात आलं का असा सवाल देखील उपस्थित केला, परंतु प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यामुळे मंत्री गोरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यासोबत खास करून आदरणीय नरेंद्र मोदीजींनी सर्वांसाठी घर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं महाराष्ट्र सरकारनं काम या विभागात चालू आहे. देशाच्या इतिहासामध्ये एका राज्याला एका वर्षात 30 लाख घराचं उद्दिष्ट कधी मिळालं नव्हतं. ते उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून मिळालं आणि ते उद्दिष्ट मिळाल्यानंतर विक्रमी वेळेमध्ये त्या पहिल्या टप्प्यातल्या 20 लाख घरांची मान्यता देण्याचं काम केलं आणि त्याच वेळी देशाच्या इतिहासामध्ये एका क्लिकवर 10.5 लाख घरांना पहिला हप्ता देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून झालं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण पाडकाम या कारवाईसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष कारवाई पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी केलेल्या कारवाईत 29 अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. तसंच लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामांप्रकरणी MRTP अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या 9 प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रभाग समितीच्या पीठ निरीक्षकांनी केलेल्या नोंदींनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानं स्थापन झालेल्या विशेष पथकात प्रभाग समितीन्याय पथक प्रमुख म्हणून उपायुक्त तसंच सहपथक प्रमुख म्हणून उपनगर आणि कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सहाय्यक पथक प्रमुख, अभियांत्रिकी अधिकारी, कर्मचारी आदींचाही समावेश आहे. या पथकांना अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्या निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. अव्याप्त इमारती, बांधकाम सुरू असलेल्या इमारती पूर्णपणे तोडण्यात येत आहेत. तसंच काही ठिकाणी वाढीव बांधकाम, कॉलम उभारणी, प्लिंथचं काम यावरही तोडक कारवाई करण्यात आली आहे. विशेष पथकाच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची प्रभाग समितीने कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे. येऊर, मुंब्रा, दिवा, वागळे इस्टेट, नौपाडा, उथळसर, माजिवडा, मानपाडा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. दिवा येथील 17 इमारतींपैकी आणखीन 2 इमारती पाडण्यात आल्या. तेथे एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या 13 झाली आहे. तेथे पाडकामास विरोध झाला. अखेर पोलीस बंदोबस्तात दुपारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचं पाटोळे यांनी सांगितलं. दिवा येथील कारवाईच्या वेळी उपायुक्त मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे आदीही उपस्थित होते. विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जे लोक पक्ष सोडून गेले त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी नवीन कार्यकर्त्यांची फौज उभारणं आणि त्यांच्यातून नेते घडवणं ही आमच्या पक्षाची शिकवण आहे, तेच आम्ही करत असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळेस खासदार बाळामामा म्हात्रे, शहराध्यक्ष सुहास देसाई तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
MIM, काँग्रेस या पक्षांसह इतर राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश केल्याचं प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सध्या पक्षाच्या संघर्षाचा काळ आहे, या काळातही शमीम खान आणि मुफ्ती अशरफ यांच्या पुढाकारातून शेकडो कार्यकर्ते पक्षात आले आहेत. पक्षात आलेले हे कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारे आहेत. सध्याच्या अस्थिर वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षच न्याय करू शकतो, यावर लोकांचा विश्वास आहे, हे या पक्षप्रवेशानं सिद्ध झाल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. कळव्यातील पक्षफुटीबाबत त्यांना विचारलं असता जे पक्ष सोडून गेले त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, कारण नवीन कार्यकर्ते घडवणं आणि त्यातून नवनेतृत्व निर्माण करणं हेच आमचं ध्येय आहे. शिवसेनेतील इच्छुकांची भरमार झाली आहे. ते सर्वांनाच उमेदवारीचं आश्वासन देत आहेत. जणू काही 130 ते 260 नगरसेवक ते सभागृहात नेणार आहेत. परंतु इथून तिकडे गेलेल्यांना उमेदवारीचं आश्वासन दिल्यानं जे जुने जाणते शिवसैनिक नाराज झाले आहेत किंवा नाहीत याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, कारण दुसऱ्याच्या घरात वाकून बघण्याची आम्हाला सवय नाही. पोस्टरवरून कोणाचे फोटो काढले जातात, कोणाचे फोटो टाकले जातात हे समस्त कळवेकर पाहत आहेत. त्यावर आपण भाष्य न केलेलंच बरं, असंही आव्हाड यांनी सांगितलं. वेगवेगळ्या पक्षातल्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो, लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे, म्हणून प्रवेश घेत आहे. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी काही नगरसेवकांनी शिवसेनेला धनुष्यबाण हाती घेतलं होतं, त्यामुळे पूर्वीचे जे शिवसैनिक आहेत जे इच्छुकमध्ये होते त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराज दिसते, तर भाजपमध्ये देखील नाराज दिसते. त्यामुळे येत्या काही दिवसात असं आहे की ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते, 130 ते 260 वार्ड करणार ते काय मला माहीत नाही. एकेका वार्डातनं 4-4 लोकांना प्रवेश देता, कशाला लोकांच्या गुळ लावता? त्यांची ती सवय आहे. 4 वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं, आता ते फिरतात मागे 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 मागे. उपऱ्यांचं राज्य आलं.